डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बाबासाहेबांशी संबंधित, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. रेडी? चला, पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म केव्हा झाला? कोण सांगणार? 14 एप्रिल 1891. बरोबर. दुसरा प्रश्न आहे, बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला? मध्य प्रदेशातील या गावी. बाबासाहेबांच्या आईचं नाव काय होतं? भीमाबाई. काय होतं नाव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय होतं? भीमराव रामजी आंबेडकर. बरोबर. बाबासाहेबांनी लोकांना कोणता संदेश दिला होता? व्हेरी गुड. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळाला? 1990 साली. बरोबर. कोणी दिला होता माहिती आहे का? कोणत्या सरकारने दिला होता? कोणत्या सरकारने दिला होता? तर त्याचं उत्तर आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिला होता, यांच्या सरकारने दिला होता. पुढचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं नाव काय होतं? मानवी चैत्यभूमी. आणि ती चैत्यभूमी कुठे आहे? मुंबईला आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते? अशी कोणती समिती होती संविधान तयार करण्यासाठी ज्या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते? इकडे समोर येऊन सांग, मोठ्यानं सांग. मसुदा समिती. काय होतं? मसुदा समिती. कधी स्थापन झाली माहिती आहे ती मसुदा समिती? 29 ऑगस्ट 1947. त्या समितीमध्ये किती जण सदस्य होते? 7 सदस्य होते. बरोबर. 3ही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे नेते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 20 मार्च 1927 रोजी अस्पृश्य समुदायाला पाणी घेण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कोणता सत्याग्रह केला? 14 कड्याचा सत्याग्रह. कोणत्या ठिकाणी केला होता तो? महाड या ठिकाणी केला होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. RBIचा लॉंग फॉर्म माहिती आहे का कोणाला? RBI. भारतीय रिझर्व्ह बँक. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 15व्या वर्षी कोणाशी विवाह केला होता? कोणाशी विवाह केला होता? कोणाशी? रमाबाईंशी विवाह केला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार. पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कधी झाला माहिती आहे तुम्हाला? 24 सप्टेंबर. व्हेरी गुड जिविता. 24 सप्टेंबर 1932 साली. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रसार व उन्नती करण्याचा प्रयत्न म्हणून कोणती सभा स्थापन केली? अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रचार आणि उन्नती करण्याचा प्रयत्न म्हणून कोणती सभा स्थापन केली होती माहिती आहे कोणाला? बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभा. बाबासाहेबांनी कोणते साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले होते? मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं वाचनालय होतं माहिती आहे तुम्हाला? त्या वाचनालयामध्ये किती पुस्तकं होती? त्या वाचनालयामध्ये किती पुस्तकं होती? 50,000+. 50,000पेक्षा जास्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव सांगा. लिहिलेल्या पुस्तकाचं नाव. थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन